काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेवर एक टीका केलेली आहे. 2 कदम पीछे नहीं 50 कदम नीचे गिर गए वो भी काम ऊपर. एक महिला खासदाराबद्दल असं वादग्रस्त विधान केलं आहे. तर काय सांगाल तुम्ही काँग्रेसच्या काही नेते आहात, काय सांगाल? हा जो पालकमंत्री आहे पहिल्यांदा हे काँग्रेसमध्येच होते आणि आता हा बीजेपी मध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काँग्रेस पक्षाचे 18 पगड जातीला घेऊन जाणार आणि सर्वसाधारण महिलांना अश्रू पुसण्याचं काम करणार आहे. जर हा पालकमंत्री काँग्रेसमध्ये राहून आज भाजपमध्ये राहून काँग्रेस पक्ष म्हणजे ताई प्रणितीताईंना असे शब्द सांगतात, मी असं उत्तर देते, मी एक महिला आहे. कारण खाली 50% खाली पडल्यानंतर लगेच टांगा वरतवते. ह्याच्या फॅमिलीला विचार म्हणा. आणि याच्याबद्दल आतापर्यंत जे वक्तव्य झालेले आहेत हे इतकं खालच्या पातळीला येऊन किती फोटो झाले, काय झाले, हे असे फोटो दाखवणारा हा पालकमंत्री सर्व पक्षाचा जनतेचा पक्ष पालकमंत्री आहे. आणि एका चांगल्या 3 वेळा आमदार झालेले आहेत आणि 1 वेळा ते खासदार झालेले आहेत. या सोलापूरच्या मातीमध्ये ते जन्मून या सोलापूरसाठी आजपर्यंत महिलांना सन्मान मिळालाय ते प्रणितीताईमुळे मिळालेला आहे. आम्ही आदरणीय सोनिया गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, आमच्या प्रणितीताई असतील, या तुम्हाला सांगते हे जे पालकमंत्री आहे वादग्रस्त पालकमंत्री आहे. पहिल्यांदा मी यांच्या मंत्र्याला विचारते की असला पालकमंत्री उपरा. या ठिकाणी जनता पक्षाचे या ठिकाणी 2 आमदार खासदार असताना त्यांना पालकमंत्री पद मिळत नाही. हा उपरा आमच्या डोक्यावर आणून दिला आणि असं महिलांचा सन्मान करताय. जर महिलाला ही बातमी कळली तर महाराष्ट्र पेटून उठतंय. एकीकडे लडकी बहीण म्हणायचं, लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि एक भाऊ ते म्हणजे ही पद्धत कुठल्या पद्धतीने त्यांनी बोलला. तर ही जे बोललेलं आहे मी सगळ्या महिलांना घेऊन एक मोठं धोरण या ठिकाणी आखणार आणि मोर्चा काढणारच आहे. परंतु मला कळल्या मी हे आज बातमी तुम्हाला देते. कारण हे पालकमंत्री खूप वादग्रस्त आहे. त्याला काय वाटायलंय तालमीत उभारल्यासारखं असं त्याची स्टंटबाजी काय करते. आणि ह्या जे प्रणितीताईला बोलले, कदापि आम्ही महिला काँग्रेस कधीही सहन करणार नाही. यापुढे मी तीव्र आंदोलन करणार आहे. मी फक्त आता एक तुम्हाला झलक म्हणून आता पाठवून दिलेला आहे. तर तुम्ही हे पालकमंत्री साहेब आमच्या आदरणीय प्रणितीताईची माफी मागा, नाही तर महाराष्ट्र फिरून तुमची सगळ्यांनी आमच्या ज्या महिला आहेत ते तुमची धिंड काढतील. मी पालकमंत्री असले तर नाही. तुम्ही पालकमंत्री हा जनतेचा आहे हो. तुम्ही कोणत्या भाषेने त्याचं मला समजून सांगा. म्हणजे काय 50 फूट माणूस पडल्या काय हे कोणत्या पद्धतीने तुम्ही बोललाय हे मला तुमचं जाहीर निषेध करते. पालकमंत्र्यांना तुम्ही बोलताना आता बोलले की पाठवलेल्या महिलांना काय सविस्तर सांगा. ते जे परवा जे व्हायरल झाले होते फोटो, माहित नाही कुठल्या लॉज मध्ये ते पालकमंत्र्याच्या बाबतीत असे व्हायरल झाले होते. तरी पण म्हणलं आम्ही हे पालकमंत्री आहे त्याचा विषय वेगळा आहे. परंतु आता जे टांगडे म्हणले याच्याबद्दल मला त्याला सविस्तर प्रणितीताईची माफी मागितली पाहिजे. कारण एक महिला आहे, आपल्या घरात बहीण पण आहे, बायको आहे, आई आहे. आपण सर्वांना महिलाला नावं ठेवत असताना एक बोट केले तर 4 बोट आपल्याकडे आहेत. या पालकमंत्री हा जनतेचा आहे, हा जिल्ह्याचा आहे. हे चुकीचं वर्तव्य केल्यामुळे, वादग्रस्त केल्यामुळे सगळ्या सोलापुराचे काय महाराष्ट्रात हे कळलं तर सगळे उठून बसतील आणि या पालकमंत्र्याला फिरता येणार नाही. हे माझं आव्हान आहे. महिला आयोगाकडे तक्रार करा. याच्या नंतर आम्ही महिला आयोगाकडे पण यांची तक्रार करणार आहे.